नमस्कार, मी साटम. आज तारीख आहे 16 डिसेंबर. आज भारतीय सैन्यासाठी आणि बांगलादेशसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, कारण 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं, जे की जगातील सर्वात मोठं आत्मसमर्पण आहे एका सैन्याने दुसऱ्या सैन्यासमोर केलेलं. या चित्राच्या माध्यमातून मी तुम्हाला या युद्धामधील काही महत्त्वाची पात्र एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधीच सांगतो, आपल्या भारतीय सैन्याचे त्यावेळेचे प्रमुख होते ते फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ. त्याचबरोबर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असतील जे ॲग्रीमेंटवर सही करतात ते आहे त्यावेळेच्या पाकिस्तानी पूर्व कमांडचे अध्यक्ष जनरल ए.के. नियाझी. त्याच वेळेला त्यांच्या बाजूला बसलेले आहेत आपल्या पूर्व कमांडचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा. त्याचबरोबर एक व्यक्ती तुम्हाला मागे दिसत असतील ते आहेत मेजर जनरल JFR जेकब, ज्यांनी त्यावेळेला भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं होतं पाकिस्तानी सैन्याबरोबर नेगोशिएशन करायला. आणि त्याचमुळे हे चित्र अस्तित्वात आलेलं आहे, जो की एक सुवर्ण क्षण भारतीय सैन्याने आपल्याला दिला आहे, त्याचबरोबर बांगलादेशला दिला आहे. त्याचमुळे मला ही ओळ त्यांना समर्पित करावीशी वाटते, ती म्हणजे आमार सोनार बांगला, आम्ही तुम्हाय भालोभाषे. त्याचबरोबर हर हर महादेव. तर बघा, जाता जाता सांगतोय, मेजर जनरल JFR जेकब आणि जनरल A.के. नियाझी यांच्यामध्ये शरणागतीवरून काय संभाषण झालं होतं त्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक शॉर्ट फिल्म आहे, सोनी लिव्ह या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आहे. त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आणि फर्स्ट कमेंटमध्ये सुद्धा. अधिक माहितीसाठी त्या लिंकवर क्लिक करा आणि ती शॉर्ट फिल्म बघा. अतिशय उत्तम अशी शॉर्ट फिल्म आहे. बाकीची स्टोरी टू बी कंटिन्यूड.